पण राहुल गांधींनी जे म्हटलं की कामठी विधानसभेमध्ये होटचोरी झाली, ते सिद्ध कामठी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. सुलेखा कुंभारे पण असा आपण जे बोलले ते विचार तसे मांडत नाही. आपल्यासोबत इतक्या वर्षापासून 15-17 वर्षापासून त्यांची युती होती आणि या एक नगराध्यक्ष पदासाठी ही युती तोडली आणि त्यांनी मग एक आरोप लावला की बावनकुळे साहेब जे आहे ते वोट चोरी करून ते निवडून येतात. 17,000 ते मागे असल्यानंतर ते इथे कसे जिंकून आले. त्यांनी स्पष्ट पत्रकार परिषद घेऊन आरोप लावलाय. एक नगराध्यक्ष पदासाठी युती तोडणं आणि ज्या पद्धतीने सुलेखाताई कुंभारे आरोप लावतात त्यावर नेमकं मत आहे? सुलेखाताई कुंभारे या आमच्यासाठी सन्माननीय आहेत. त्या आंबेडकरी चळवळीतल्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांच्या विरोधात मी काही बोलणं संयुक्तिक मला वाटत नाही. त्यांनी मागच्या अनेक वर्षांमध्ये त्यांचा जो पक्ष आहे बहुजन रिपब्लिकन एकता मंच, त्याची भारतीय जनता पक्षासोबत युती होती. त्या कालपर्यंत आमच्यासोबत होत्या. त्यांनी खांद्याला खांदा लावून प्रचार केलेला आहे. त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेले आहेत. मतदारांच्या त्या घरी पोहोचलेल्या आहेत. त्या पद्धतीचे व्हिडिओ देखील आपल्याकडे सगळ्यांकडे ते उपलब्ध आहेत. आता मात्र या एका क्षुल्लकशा निवडणुकीसाठी, एका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी एवढी टोकाची आणि आग्राची भूमिका मांडणे हे आम्हाला व्यक्ती म्हणूनही मला पटलेलं नाही आणि त्याचप्रमाणे कामठीतल्या जनतेला देखील, मतदारांना देखील ते पटलेलं नाही. हेच निवडणुकीच्या निमित्तानं ते सिद्ध झालंय आणि हीच भूमिका मी मागच्या माझ्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान देखील मांडलेली आहे. तरी देखील असे वाद विवाद, वैचारिक मतभेद होत राहतील. आम्ही मोठा भाऊ म्हणूनही आणि मोठा पक्ष म्हणून, मोठा पक्षाच्या भूमिकेतला मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या मताचा सन्मान करतो. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा आणि स्वतंत्रपणे आमचा पक्ष मोठा करण्याचा, बळकट करण्याचा तो आमचा हक्क आहे आणि तो आमचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे देखील त्यांनी आणि सगळ्यांनी समजून घेणं हीच काळाची गरज आहे असं देखील मला वाटतं.